विरारच्या एव्हरशाईन बिल्डरला बांधकाम स्टॉप करण्याची ऑर्डर देण्यात आलेली आहे। मात्र हा एव्हरशाईन बिल्डर या नोटीसला जुमानतो का हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। एकीकडे कोर्टाच्या आदेशानंतर पालिकेने यांना स्टॉपवरची नोटीस काढलेली आहे आणि या नोटीसला एव्हरशाईन बिल्डरने चक्क केराची टोपली दाखवलेली आहे। कारण कोर्ट सांगताय, महानगरपालिका सांगते की काम बंद करा, असं असतानाही या ठिकाणी जर पाहिलं तर खुलेआम काम चालू आहे। अनेक ठिकाणी कामं चालू आहेत, तर अनेक बिल्डरांनी बाहेरून टाळा मारलेला आहे, पत्रे मारलेले आहेत आणि असं असताना आतमध्ये खुलेआमपणे हे काम सुरू आहे। आपण जर पाहिलं की हे मजूर जे आहेत काम करतात, परंतु कोर्टाचा हा अवमान म्हणावा नका नाही हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेने एव्हरशाईन बिल्डरला नोटीस दिली आहे आणि एव्हेन्यू D2, एव्हेन्यू K1, एव्हेन्यू P, सेक्टर 2, एव्हेन्यू K, FC 8 ही बांधकामं ताबडतोब स्टॉपवरची नोटीस दिलेली आहे। असं कोर्टाचं म्हणणं आहे की यांनी परवानगी मागताना जे पर्यावरणाची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता काम सुरू आहे। पर्यावरणाच्या परवानगीसाठी केवळ अर्ज केलेला आहे आणि त्या अर्जाच्या आधारे अशा प्रकारचं काम सुरू आहे। परंतु हा कोर्टाचा अवमान म्हणावा लागेल। ज्या ठिकाणी हे काम चालू त्या ठिकाणाच्या 2 किलोमीटर, अवघा 2 किलोमीटरवर वसई विरार शहर महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय। असं असताना इकडच्या इंजिनियरला हा भाग दिसत नाही का, टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांना हा भाग दिसत नाही का, आयुक्तांना हा भाग दिसत नाही का? खुलेआम काम सुरू आहे। 24 ऑगस्टला दुसरी तारीख आहे आणि 24 ऑगस्ट पर्यंत काम जैसे थे ठेवण्याचा कोर्टाचे आदेश आहे। तसं पालिकेने नोटीसमध्ये म्हटलं देखील आहे, परंतु खुलेआम या ठिकाणी काम चालू आहे। काही बांधकाम व्यावसायिकांनी काम बंद ठेवलेले आहे, परंतु काहींनी असं खुलेआम सुरू ठेवलेलं आहे। तर दुसरीकडे जवळपास 200 एकरहून अधिक जागेमध्ये हा लेआउट आहे आणि जर कोर्टाने ही नोटीस दिलेली आहे तर सर्वांना बंधनकारक आहे। परंतु पालिकेने केवळ काही मर्जीतल्या बिल्डरांना ह्या नोटिसा दिलेल्या आहेत। काही ज्या बिल्डरांना नोटिसा दिलेल्या नाही ते देखील ह्या लेआउटमध्ये येतात। ते ह्या लेआउटमध्ये येत असल्यामुळे त्यांना देखील ही पर्यावरणाची नोटीस बंधनकारक आहे, परंतु त्यांना का नोटीस दिली ना हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। त्यामुळे त्या बिल्डरचे पालिकेसंबत काही लागेबंदे आहेत काय हा सवाल आता उपस्थित झालेला आहे। त्यामुळे एकंदर जर आपण पाहिलं तर एव्हरशाईन बिल्डरने खुलेआम भर पावसामध्ये, धोधो पावसामध्ये पालिकेच्या नाकावर टिचून खुलेआमपणे हे काम सुरू ठेवलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला कोर्टाची नोटीस आली काय, कोर्टाने स्टॉपवर्क ऑर्डर दिली काय, पालिकेने काय नोटीस दिली काय, हे फक्त नावाला आहे। तुम्ही रडल्यासारखं करा, आम्ही मारल्यासारखं करू, अशीच अवस्था एव्हरशाईन बिल्डरची आहे। त्यामुळे आता कोर्टाने आता तरी लवकरात लवकर यांच्यावर काहीतरी ठोस ॲक्शन घ्यावी अशी मागणी समोर येत आहे। HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई।